नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता कावेरी आणि यश हे दोघेही जण आता घरामध्ये एंट्री करतात. तर इथे यश आणि कावेरी जणू काही गृहप्रवेश केल्यासारखे उमरम ओलांडून दोघेही सोबत घरामध्ये येतात. तेव्हा इथे माला आणि घरातल्या सर्व लोकांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं. तर इथे कावेरी जिंकलेली असते, कारण तिच्या हातामध्ये इथे आता कमळ असतं, जे कमळ तळावामधून माने तिला आणायला सांगितलेलं असतं. ते कमल घेऊन ती घरामध्ये तर आलेली असते. तेव्हा ईशा धावत पळत येते आणि म्हणते, वहिनी तू ठीक आहेस ना? अगं किती लागलंय तुला? तेवढ्यातच इथे आता यशकडे बघत असते, कारण ती विचारात पडलेली असते, हे दोघे जण सोबत घरात कसे काय आले. त्यानंतर प्रेक्षकांनो ती दुर्लक्ष करते आणि इथे काका म्हणत असतात, यश अरे तुला आनंदाची बातमी सांगतो, इन्स्पेक्टर पवार इथे आले होते आणि त्यांनी सांगितलंय की अजूनपर्यंत उदय सापडलेला नाही आहे, त्याची डेथ बॉडी वगैरे अजून सापडलेली नाही आहे, त्याच्यामुळे उदय जिवंत असू शकतो असं सांगितलंय त्यांनी. सुनबाई ऐकलंस का? त्यानंतर इथे आता कावेरीला सुद्धा आनंद झालेला असतो. कावेरीला असं वाटतं की याचा अर्थ जर उदय जिवंत असू शकतो तर माझी काऊसुद्धा जिवंत असू शकते आणि ते दोघेही लवकरात लवकर सापडतील. तेव्हा यश म्हणतो की बाबा अहो, इन्स्पेक्टर पवार मलासुद्धा बाहेर सापडले, त्यांनी मला सांगितलं की उदयदादा जिवंत असू शकतो अशी आशा त्यांना वाटते आणि आपल्यालासुद्धा. आता आपण सगळेजण मिळून लवकरात लवकर उदयदादाला शोधून काढू. तुम्ही अजिबात काळजी करू नका, उदयदादा नक्की घरी परत येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे सुलक्षणा म्हणत असते की माई अहो, तुम्ही घरामध्ये आलात, तुमची पावले या घराला लागले आणि बघा ना, आम्हाला शुभ संकेत मिळाला. तेव्हा आता मलासुद्धा तुमच्यासाठी एक गोष्ट करायची आहे, अगदी मनापासून, नाही म्हणू नका. तेव्हा माई काही नाही म्हणत नाही. सुलक्षणाला इथे आता माईंचे पाय धुवायचे असतात. तेव्हा सुलक्षणा त्यांना इथे बसवते, त्यांचे पाय एका ताटामध्ये ठेवते आणि त्यांचे पाय आता दुधाने धुवून काढते, पाण्याने धुवून काढते, पायांवरती स्वस्तिक काढते आणि त्यानंतरला त्या पायांची पूजा करते आणि म्हणते की माई तुमचा आशीर्वाद असाच आमच्या घरी सदैव राहू दे, आमच्या घरावरती सदैव राहू दे आणि माझा उदय लवकरात लवकर परत येऊ दे. त्यानंतरला इथे सुलक्षणाने आता माईला सांगितलेलं असतं की तिला उदयची किती आठवण येते, तिला किती ओढ लागली. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे काका म्हणत असतात की जा सुनबाई पाया पडून घे जा. तेवढ्यातच इथे सुलक्षणा म्हणते, यश जा माईंचा आशीर्वाद घे. तेव्हा दोघेही आता सोबत पाया पडायला येतात, दोघेही सोबत माईंचा आशीर्वाद घेतात. तेव्हासुद्धा सुलक्षणाला घरातल्या सर्व लोकांना प्रश्न पडतो की हे दोघे जणच का असे समोरासमोर येत आहेत. त्यानंतरला कावेरी आणि यश दोघेही एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा माई म्हणत असतात की दोघेही नेहमी आनंदी राहा, खुश राहा. आणि माई म्हणत असतात की पुढे जाऊन काय काय गोष्टी घडणार आहेत काही सांगता येत नाही, पण तुम्ही दोघेजण एकमेकांची साथ करा, एकमेकींना साथ द्या, सुखदुःखामध्ये नेहमी एकमेकांच्या बरोबर उभे राहा, कळलं का तुम्हाला, असं आता माई म्हणत असतात. तेव्हा यश हा आता कावेरीकडे बघतच बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पौर्णिमाचे डोळे आता मोठे झालेले असतात. तिला असं वाटतं की ह्या दोघांना आता एकत्र राहण्याचा सल्ला माईने का बरं दिला असेल, नेमका माईंचा हेतू तरी काय असं तिला वाटत असतं. माई म्हणत असतात की एकमेकांची साथ वगैरे द्या. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता माईंच्या जाण्याची वेळ झालेली असते. तेव्हा ती म्हणते, बरं चला आता मला निघायला हवं, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा इतका छान पाहुणचार केला, मला खूपच जास्त आवडलं. त्यानंतर सगळेजण माईंना इथे बाय करण्यासाठी आता दारापर्यंत गेलेले असतात. तेव्हा इकडे कावेरी आणि यश दोघे एकमेकांकडे बघत असतात. यशला प्रश्न पडलेला असतो की ही तर माझी कावेरी वहिनी नाही आहे, मग ही आहे तरी कोण, त्यामुळे तो तिच्याकडे जरा संशयानेच बघत असतो. त्यानंतर इथे सगळेजण छान चहा प्यायला बसलेले असतात. तेव्हा कावेरीच्या हातापायाला पूर्ण खरचटलेलं असतं. तेव्हा इथे काका जोरात हाक मारतात विद्याला, विद्या. तेव्हा इथे विद्या धावत पळत येते, इथे फर्स्ट एड बॉक्स घेऊन आलेली असते आणि ती कावेरीच्या हाताला जिथे जिथे लागलेलं असतं तिथे तिथे औषध लावत असते. तेवढ्यातच तिथे ईशा आता चिकूला घेऊन येते. तेव्हा चिकू खूप रडत असतो. तेव्हा कावेरी लगेचच धावत पळत लंगडत ती चिकूकडे धाव घेते आणि म्हणते, चिकू माझा चिकू. तेव्हा इथे चिकूला ती आपल्या जवळ घेते
त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे आता खूपच जास्त आनंद हा काकांना झालेला असतो. काका म्हणतात चला आता शेवटीला इथे मुलाची आणि आईची भेट झाली समजायची. आता चिकूची काही काळजी नाही, त्याची आई त्याला आली आहे सांभाळायला. तेव्हा इकडे काकांच्या चेहऱ्यावरती वेगळंच आता आनंदाचं हसू आलेलं असतं की माझी सून आणि माझा नातू आता इथे एकत्र राहतील आणि उदयसुद्धा लवकरात लवकर परत येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो काका म्हणत असतात की विद्या एक काम कर, सूनबाईला उदयच्या रूममध्ये घेऊन जा. आता उदयची रूम ही सूनबाईची आणि आपल्या चिकूची रूम आहे. तेव्हा ती रूम त्यांना दाखव आणि त्याचबरोबर इथे आता सूनबाईला खूप लागलं आहे, तिला औषध वगैरे लावून दे. तेव्हा विद्या म्हणते ठीक आहे. त्यानंतरला इथे आता विद्या कावेरीला घेऊन उदयच्या रूमकडे जात असते. कारण काकांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की उदयची रूम आता सूनबाईची रूम आहे आणि ती तिथेच राहणार. तेव्हा इथे सुलक्षणाला सुद्धा ते पटलेलं असतं. सुलक्षणासुद्धा काहीच बोलत नाही. तिला असं वाटत असतं की उदयची रूम म्हणजे त्याच्या बायकोची सुद्धा रूम आहेच ना, म्हणून ती गप्प बसते. पण इथे आता मिरची लागलेली असते पौर्णिमाला आणि त्याचबरोबर यमुनाला. कारण का पौर्णिमा म्हणत असते बघितलंस का अगं यामी, आता एवढी मोठी रूम ही कुणाला मिळणार, तर ह्या दीड दमडीच्या मुलीला मिळणार. तेव्हा यामी म्हणत असते नाहीतर काय काकू, म्हणजे आता घरातली सगळ्यात मोठी रूम ही उदयदादाची रूम आहे आणि ती रूम या मुलीला मिळणार कारण ती बायको आहे ना त्याची. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते काय पण वहिनी पण ना, उदय गेल्यापासून त्याची रूम जशी ना तशीच ठेवले, आपलं क्लीन वगैरे करायला सांगतात आणि छान अशी तयार करून रूम ठेवली. आता शेवटीला ही मुलगीच येऊन तिथे राहणार ना. तेव्हा इथे आता उदय गेल्यानंतर तरी त्याची रूम कशाला ठेवायची असं ती म्हणाल्यानंतर इथे यामी म्हणत असते काकू काय बोलतेस तू. तेव्हा काकू म्हणते नाहीतर काय, आता एवढी मोठी रूम या मुलीला देण्यापेक्षा दुसरं कुणाला तरी वापरायला द्यायची ना, घरातली सगळ्यात मोठी रूम आहे ती, माहिती आहे ना तुला. तेव्हा इकडे यामी म्हणते हो मला माहिती आहे, पण आता काय करायचं, ती उदयदादाची बायको आहे ना, मग आता त्या अनुषंगाने ती तिथे राहूच शकते. त्यानंतरला पौर्णिमाला काही हे मान्य नसतं. पौर्णिमाला वाटत असतं की उदय इथे नाही आहे ना, मग तिला दुसऱ्या कुठल्या तरी रूममध्ये ठेवायची. पण काका काही कुणाचं ऐकतायत का, काकाने निर्णय घेतला म्हणजे घेतला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता हळूहळू चालत चिकूला घेऊन कावेरी उदयच्या रूमपर्यंत पोहोचलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता कावेरी चिकूला घेऊन आल्यानंतर इथे विद्या म्हणत असते की वहिनी तुम्हाला जमतंय ना की मी चिकूला घेऊ थोडा वेळ इथे बसू. तेव्हा कावेरी म्हणते नाही नको आणि ती चिकूला आता बसवते. त्यानंतरला विद्या म्हणते कावेरी वहिनी तुम्हाला माहिती आहे का, जेव्हापासून उदयदादा गेलेत ना तेव्हापासून माईंनी ही रूम अगदी तशीच ठेवली. छान इथे साफसफाई करायला सांगतात, क्लीन वगैरे करायला सांगतात, पण इकडची वस्तू तिकडे कर असं म्हणत नाही. जी वस्तू जेव्हा इथे उदयदादा गेले होते आणि जी वस्तू जिथे होती ना तिथेच ती अजूनसुद्धा आहे, फक्त आम्हाला सगळी साफसफाई करायला सांगतात. त्यानंतर विद्या म्हणत असते पण आता तुम्ही आलात ना, आता उदयदादाची रूम म्हणजे तुमची आणि चिकूची रूम तुमच्या दोघांची रूम आहे. कारण का इथे माईंना माहिती होतं, मला माहिती होतं, त्यांना आशा होती की एक ना एक दिवस त्यांचा मुलगा उदयदादा परत येतील आणि म्हणून तर त्यांनी ही रूम कुणालाच दिली नाही, उदयदादांची आहे आणि त्यांचीच ठेवली. तुम्हाला माहिती आहे कितीही मोठे गेस्ट येऊ दे, कितीही मोठे पाहुणे येऊ दे, त्यांना जर आपल्या इथे राहायचं असेल ना तर ते दुसऱ्या रूममध्ये राहायचे, गेस्ट रूममध्ये, नाहीतर जास्त असतील तर दुसरी रूम द्यायची. पण इथे उदयदादांची रूम मात्र कुणालाही देण्यात आलेली नाही. उदयदादांच्या रूममध्ये कुठलाही पाहुणा राहत नव्हता. तेव्हा इकडे आता खूपच जास्त इमोशनल कावेरी झालेली असते. कारण कावेरीला आपल्या मैत्रिणीची काऊची आता आठवण झालेली असते. कारण विद्या काय म्हणते, मा शेवटीला मा आहे ना, त्यांना बरोबर माहिती होतं की त्यांचा मुलगा आज ना उद्या घरी परत येणार. तेव्हा आईने आपल्या मुलाचं मन इथे खूपच छान पद्धतीने ओळखलेलं असतं. तेव्हा इकडे कावेरीला आठवतं, काऊ म्हणालेली असते की कावेरी काहीही झालं ना तरीसुद्धा चिकूची व्यवस्थित काळजी घे, त्याला सांभाळ. तेव्हा कावेरी म्हणालेली असते की आजपासून चिकू माझा आणि मी त्याची आई होईल, तू नको काळजी करू. आणि इथे आता हात देता देता कावेरी खाली कोसळलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे कावेरी आता शांत झालेली असते. विद्या म्हणते कावेरी वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी माझ्या काही साड्या आणते,
माझे ब्लाऊज होतील तुम्हाला, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इथे विद्या आपल्या रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हा इथे कावेरी खूपच जास्त इमोशनल झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सनी आलेला असतो. तेव्हा इथे यश म्हणत असतो की सनी, अरे बरं झालं तू आलास, तुला आहे ना उदयदादाबद्दल एक आनंदाची बातमी द्यायची होती. तेव्हा यश म्हणतो की इथे इन्स्पेक्टर पवार आले होते, त्यांनी सांगितलं की उदयदादा अजून सापडलेला नाही आहे, त्याची डेथ बॉडी वगैरे अजून सापडलेली नाही आहे. याचा अर्थ त्यांनासुद्धा असंच वाटतं आहे की उदयदादा जिवंत असू शकतो, तो कुठेतरी दुसरीकडे असेल पण तो जिवंत असेल, असा आता पोलिसांचा सुद्धा दावा आहे. तेव्हा सनी म्हणतो, काय, अरे वा, ही तर खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे की उदयदादा जिवंत असणार आहे. आणि कावेरी वहिनीचं काय, ती सापडली का? तेव्हा इकडे यश म्हणतो, नाही ना, तिचं मला काही माहिती नाही आहे. तेव्हा इकडे आता यश म्हणतो, पण आता काही करून आपल्याला उदयदादा आणि कावेरी वहिनी दोघांनाही शोधून काढायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता यश म्हणत असतो, सनी तुला एक माहिती काढायची आहे, कारण का इथे आता कावेरी वहिनीच्या जागी एक दुसरीच मुलगी आली आहे आणि ती स्वतःला कावेरी असं सांगते. सगळ्यांनाच असं वाटतंय की तीच उदयदादाची बायको आहे कावेरी. इथे बाबांना, घरातल्या सर्वांनाच, मलासुद्धा असंच वाटतंय की कावेरी वहिनी जी आहे ना तीच ही मुलगी आहे म्हणून. पण मी एकट्यानेच फक्त कावेरी वहिनीला बघितलं आहे, त्याच्यामुळे मी तिला ओळखलं की कावेरी वहिनी नाही आहे म्हणून. अरे चिकू तिच्याकडे छान राहतोय, बाबांनासुद्धा ती उदयदादाची बायको वाटते. त्याच्यामुळे जेव्हा तिला घरामध्ये घेत नव्हती तेव्हा बाबांनी खूप स्ट्रेस घेतला होता. त्यामुळे चिकूसाठी आणि बाबांसाठी ती मुलगी घरामध्ये राहणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता विद्या साड्या वगैरे घेऊन आलेली असते. ती म्हणते की वहिनी हे बघा, मी आता सध्या तुमच्यासाठी माझ्या साड्या घेऊन आले, आपण 2 दिवसानंतर तुमच्यासाठी साड्या वगैरे खरेदी करू, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ठीक आहे ना? जा, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, त्याच्यानंतरला तुम्हाला जिथे जिथे जखम झाली आहे ना तिथे तिथे मी औषध लावून देते, ठीक आहे ना वहिनी? तेव्हा इकडे आता कावेरी हो असं म्हणते. तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते की आता लवकरात लवकर उदय भाऊजीसुद्धा सापडू दे आणि माझी काऊसुद्धा. तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे प्लीज सुखरूप राहा आणि लवकरात लवकर घरी परत या. तोपर्यंत मी तुमच्या चिकूची अगदी आईप्रमाणे काळजी घेईन. काऊ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, पण तुम्ही दोघेही लवकर परत या. बाप्पा त्यांना सुखरूपरित्या घरी घेऊन ये, असं कावेरी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सनी म्हणत असतो, अरे मग ही मुलगी नक्की आहे तरी कोण? तेव्हा यश म्हणत असतो की हे बघ, चिकू तिच्याकडे एवढा कम्फर्टेबल आहे जणू काही ती त्याची आईच. आणि बाबांनासुद्धा असंच वाटतंय की ती उदयदादाची बायको आहे आणि म्हणून त्यांना इथे छान वाटते. तेव्हा त्यांनी खूप स्ट्रेस घेतला होता, त्याच्यामुळे आता त्या मुलीने चिकूसाठी आणि बाबांसाठी या घरामध्ये राहणं गरजेचं तर आहेच. पण ती मुलगी आता इथे चिकूची तर चांगलीच वागते, पण तिचा हेतू चांगला आहे की नाही ते आता मला चेक करायचं आहे. म्हणजे नेमका तिचा हेतू काय, ती स्वतःला कावेरी का सांगते? जेव्हा अपघात झाला उदयदादाच्या गाडीचा तेव्हा तिनेच येऊन सगळ्यांना हे सत्य सांगितलं. पण मग ती जर इथे चिकूला एवढं छान पद्धतीने आता घेते, त्याला आईसारखं प्रेम देते, याचा अर्थ ती उदयदादा आणि कावेरी वहिनी यांच्या ओळखीची आहे. त्याच्यामुळेच इथे चिकूला तिची इतकी सवय आहे ना. पण मग ती स्वतःला चिकूची आई का म्हणवते हे मला कळत नाही आहे. उदयदादाची बायको का म्हणवते, स्वतःचं नाव कावेरी का सांगते? खरंच तिचा हेतू चांगला असेल का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता गप्पच झालेली असते, कारण एकाएकी तिचे वडील तिला सोडून गेलेले असतात. तिची जवळची माणसं म्हणजे आता उदय आणि कावेरी हे दोघेजणंसुद्धा तिच्यापासून दूर झालेले असतात. तेव्हा ती म्हणत असते की देवा, मी या घरामध्ये आले फक्त चिकूसाठी, माझ्या काऊला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी. मी आता हे प्रॉमिस तर पूर्ण करेन, पण हे लाड, हा जिव्हाळा, हे प्रेम, हे सगळं उदय भाऊजी आणि माझ्या काऊचं आहे. त्या दोघांनाच हे सगळं मिळायला हवं. हा प्रेम, त्याचबरोबर मान सन्मान सगळा माझ्या काऊला मिळायला हवा. तेव्हा लवकरात लवकर काऊ आणि उदय भाऊजी या घरी परत आले पाहिजे, असं आता कावेरी देवाजवळ प्रार्थना करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीला वाटत असतं की हे सगळं माझं नाही आहे, हे सगळं माझ्या काऊचं आहे आणि ते तिलाच मिळालं पाहिजे. आणि इथे आता उदयदादांना या घरामध्ये किती मानतात, सगळेजण किती लाड करतात, तेव्हा उदय भाऊजीसुद्धा लवकरात लवकर परत आले पाहिजे असं तिला वाटत असतं. तेव्हा सनी म्हणत असतो, ए यश, अरे ही मुलगी चांगली असेल ना, म्हणजे चिकू तिच्याकडे राहतोय,
चिकूला ती जीव लावते आणि त्याचाच इथे गैरफायदा घेऊन ती काही चुकीच्या हेतूने तर घरामध्ये आले नसेल ना. नाही बाबा, तुला तर माहिती आहे ना हल्ली कशा केसेस घडतायत, म्हणून मी म्हणतोय, बाकी काही नाही. तेव्हा यश म्हणत असतो, आणि तेच तर ना, मी पण तेच म्हणतोय ना की ही मुलगी तर मला चांगली वाटते, चिकूची काळजी घेते, बाबांनासुद्धा बरं वाटतंय, पण तिचा हेतू तर साफ आहे ना. आपल्या घरामध्ये आली आहे तर तिचा हेतू चांगला असेल ना, असं आता यशसुद्धा म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विद्या आता साड्या वगैरे घेऊन आलेली असते. विद्या म्हणते, वहिनी हे बघा, मी तुमच्यासाठी साड्या घेऊन आली आहे. सध्या तुम्ही ह्या साड्या आता पेणालच ना. त्यानंतरला इथे आता विद्या तिची खूप काळजी घेत असते. विद्याला असं वाटत असतं की आता कुणीही कावेरीला बघितलेलं नाही आहे ना, की उदयची बायको नक्की दिसते तरी कशी. तेव्हा इथे विद्याला तर असंच वाटत असतं की हीच उदयची बायको आहे, कारण ती एवढी छान तयार झालेली असते. कारण ज्या दिवशी इथे त्यांचा अपघात झाला त्या दिवशीच कावेरीचं लग्न असतं, त्यामुळे तिच्या हातामध्ये बांगड्या वगैरे असतात. तेव्हा इकडे आता कावेरी छान तयार व्हायला गेलेली असते. तर यश म्हणत असतो की सनी, तू एक काम कर, जे इन्स्पेक्टर आता दादाची केस हँडल करतायत ना, त्याचा नंबर माझ्याकडे आहे, त्यांचा नंबर मी तुला देतो, तू त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. काय नवीन डेव्हलपमेंट्स होत आहेत ते तू मला सांग, काय नवीन अपडेट्स आहेत ते तू मला सांग, आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. या मुलीची सगळी माहिती काढायला हवी. ही मुलगी कुठून आली आहे, तिचा हेतू काय आहे, ती कशी आहे, ती मुळात चांगली आहे की नाही आहे, त्या सगळ्याची आता माहिती मी लवकरात लवकर शोधून काढेन. तू अजिबात काळजी करू नको, तू फक्त दादाची माहिती मिळवत राहा की दादाबद्दल नवीन काय अपडेट्स आहेत ते तू मला जरा सांगत जा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यश आता सनीला घेऊन येतो आणि म्हणतो, मा, सनी आला आहे. तेव्हा मा म्हणते, सनी, अरे कधी आलास तू. तेव्हा सनी म्हणतो, हे की आत्ताच जरा मी यशबरोबर त्याच्या रूममध्ये गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणते, चल सनी, आता आलाच आहेस ना, 2 घास खाऊन घे बरं. तेव्हा सनी म्हणतो, मा, हे काय विचारणं झालं का, अहो इथे आल्यानंतर जेवून नाही गेलो तर कसं चालेल. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, तू कसा रे बरोबर जेवणाच्याच वेळेला येतोस. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, पौर्णिमा, अगं घरी आलेल्या पाहुण्याजवळ कशी बोलतेस तू की जेवणाच्या वेळेवरती येतोस म्हणून. मग काय झालं, अतिथी देवो भव हे माहिती नाही आहे का तुला. आपल्या घरी येणारा प्रत्येक पाहुणा हा देव आहे असं मी समजते. जेवू दे त्याला पोटभर आणि पुन्हा असं बोलायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी साडी हातामध्ये घेते. तेव्हा तिला आठवतं तिला काही साडी नेसता येत नसते. तेव्हा इकडे कावेरी तिला साडी नेसवत असते. ती म्हणत असते, कावेरी, अगं बाई, अर्धा तास झाला मी साडी नेसवते, पण तुझी साडी काही नीट जमतच नाही आहे नेसवायला, ती व्यवस्थित बसतच नाही आहे. तेव्हा आता तुला साडी नेसता येत नाही आहे, पण लग्न झाल्यावर. तेव्हा कावेरी म्हणते, लग्न झाल्यावर कोण साडी नेसणार आहे, तुला कोण बोललं, काय ती साडी नेसायची, तो पदर व्यवस्थित आहे ना, तर निऱ्या व्यवस्थित आहेत ना, पोट इकडून दिसतंय का, खाली साडी ओढू का, हां, वरती साडी आली आहे, वरती निरी आली आहे, असं सगळं टेन्शन असतं डोक्याला, सारखं टेन्शन. मी काय म्हणते, त्यापेक्षा ड्रेस घालायचं ना, ड्रेसमध्ये कसं कम्फर्टेबल, ना कुठून पोट दिसत ना कुठून पाठ दिसत, आपल्याला जसं हवं तसं कम्फर्टेबल. मी बाबा लग्न झाल्यानंतर ना ड्रेसच घालेन, अजिबात साडी नेसणार नाही आहे मी. तेव्हा कावेरी म्हणते, हो का, हे तू इथे बोला बाई, तुझ्या सासूच्या समोर बोलू नकोस की मी इथे आता ड्रेसच घालीन म्हणून, मला साडी नेसता येत नाही, कळलं का तुला. तेव्हा ती म्हणते, आता मी इथे नेसवते, मी काही तुझ्या सासरी येणार नाही आहे तुला साडी नेसवायला. तेव्हा कावेरी म्हणते, येशील, माझ्या सासरीसुद्धा तूच यायचं मला साडी नेसवायला, कळलं का. त्यानंतर इथे कावेरी आता कशी बशी साडी नेसलेली असते, तिला काही निऱ्या वगैरे व्यवस्थित घालता येत नाही. तेव्हा तिला आपल्या काऊची आठवण येते आणि ती रडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी छान दिसत असते, ती छान तयार झालेली असते. विद्याने तिला पट्टी वगैरे लावलेली असते. ती इथे निऱ्या नीट करायला बघत असते, पण तिला काही जमत नसतं. त्यामुळे तिला वाईट वाटतं आणि मनामध्ये तिच्या वडिलांची, कावेरीची आठवण ही सदैव चालूच असते. त्यानंतर इथे आता चिकूला घेऊन कावेरी बाहेर येत असते. तेव्हा विद्या म्हणते, कावेरी वहिनी, आलात का तुम्ही तयार होऊन. त्यानंतर सुलक्षणा आता मागे वळून बघते. सगळेजण आता हसत असतात, सगळेजण घाबरलेले असतात. यमुना आणि पौर्णिमा दोघेजण हसत असतात, बाकीचे सगळे घाबरलेले असतात. विद्या वगैरे, ईशा वगैरे घाबरलेले असतात, कारण कावेरी ज्या पद्धतीने साडी नेसलेली असते, निऱ्या इथे वरती खालती झालेल्या असतात आणि नीटसुद्धा नेसलेली नसते. तेव्हा इथे यामी म्हणत असते, काकू बघितलंस ना, तिकडे उदय दादाने हिला ड्रेस घालायला लावले असतील ना, ड्रेस घालायची सवय लावली असेल, तेव्हा तर हिला साडी नेसता येत नाही आहे, कशी नेसली आहे बघ वरती खालती साडी.
त्यानंतर इथे सुलक्षणा म्हणत असते, या घरामध्ये सुनांनी साडीच नेसायची असते. मला ड्रेसची सवय आहे, मी साडी नेसणार नाही, मला ड्रेस घालायचे आहेत, असं माझ्यासमोर बोलायचं नाही, मला ते चालत नाही. तर आमच्या घरातल्या सुनांनी इथे साड्याच नेसायच्या. ही काय साडी नेसलीस तू? विद्या, हिला आताच्या आता रूममध्ये घेऊन जा आणि हिला छान अशी साडी नेसवून घेऊन ये. आणि उद्यापासून आहे ना, तुला आता विद्याकडून साडी कशी नेसायची हे लवकरात लवकर शिकून घे. ती तुला शिकवेल, म्हणजे पुन्हा अशी साडी नेसून बाहेर येणार नाहीस आणि आमचं असं करणार नाहीस. त्यामुळे आता उद्यापासून साडी नेसायला शिकायचं, कळलं का? तेव्हा इथे कावेरी काहीच बोलत नाही, फक्त ती आता मान हलवत असते. तेव्हा इथे विद्या म्हणते, चल कावेरी, मी तुझी साडी नीट करते. तेवढ्यातच इथे सुलक्षणा म्हणते की थांब, 1 मिनिट थांब. आणि इथे आता कावेरी मागे वळून बघते. तेव्हा मा म्हणत असते, आणि काय गं, मी आल्यापासून बघते तुझं मंगळसूत्र कुठे आहे? असं म्हणाल्यानंतर इथे आता कावेरीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. आता कावेरी बोलणार तरी काय, कारण मंगळसूत्र कसं असेल, तिचं लग्न झालेलं नाही आहे, पण आता चिकूपासून दूर व्हायला नको म्हणून इथे कावेरी गप्प बसते. जेव्हा इथे मा विचारते मंगळसूत्र कुठे आहे, तेव्हा ती आता कदाचित असंही म्हणेल की अपघाताच्या वेळी पडलं म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे विद्या साडी त्याचबरोबर मंगळसूत्र हे सगळं घेऊन येत असताना इथे यामी आता तिच्या पायात पाय गुंतवते आणि तिच्या हातातून इथे ओटीचं सामान खाली पडणारच असतं. तेवढ्यातच यश समोर येतो आणि ते ताट आपल्या हातामध्ये पकडतो. मंगळसूत्र सटकून त्याच्या 2 बोटांमध्ये येऊन अडकलेलं असतं आणि ते सुद्धा बरोबर इथे आता जिथे कावेरी बसलेली असते तिच्या डोक्यावरती पडतं. आणि ते मंगळसूत्र यशच्या हातानेच कावेरीच्या गळ्यामध्ये जणू काही आता घातलं गेलेलं असतं. चुकून पडलेलं असलं तरीसुद्धा त्याला यशचा हात लागलेला असतो. त्यामुळे इथे आता माचे डोळे मोठे होतात. घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आश्चर्य वाटलेलं असतं, कारण आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यामध्ये कावेरी आणि यश एकत्रच असतात.